या नामात आपण काय केला रे, बदल केला. फुलचा काय केला, फुला, आणि त्याला सामान्य रूप म्हणायचंय. मग मला सांगा, शाळा शब्दाचं सामान्य रूप कोणताही प्रत्यय लावा. शाळेत, शाळेला, शाळेने, ला काढून टाक, काय झालं, शाळे. झाड शब्द, झाडाला, झाडात, है ना, हा तो काढून टाक. काय झालं रे, झाडचं, झाडा. रस्ता, रस्त्याने, रस्त्याला, रस्त्याचं काय झालं, रस्त्या. वही, काय होईल, वह्यात, वह्याला, है ना, म्हणजे वहीचं काय झालंय, वह्या. सॉरी, वहीत, वहीचं वहीच राहील, वह्या नाही होणार, काय होईल, वही. तसं नदी, नदीत, नदीचं काय राहील रे, नदीच राहील. उंदीर, मित्रांनो याच्यावर प्रश्न विचारला होता. उंदीर शब्दाचं सामान्य रूप, उंदराला, ला काढून टाक, उंदरा, हे त्याचं सामान्य रूप आहे. कळले. पुढे गाढव, गाढवाला, ला काढून टाक, गाढवा. आंबा, बोला, आंब्यात, आंब्याला, आंब्याचं काय, आंबाचं काय झालं, आंब्या. सामान्य रूप कळलं, कसं काढणार. मग मला सांग, चप्पल शब्दाचं सामान्य रूप, चपला, हे त्याचं सामान्य रूप झालं. कळलंय. विभक्ती प्रत्यय लावा, विभक्ती प्रत्ययाला हटवा, त्याचं सामान्य रूप आपल्याला मिळून जाईल. त्याच्यानंतर या सामान्य रूप संदर्भात काही नियम आहेत. एकाक्षरी शब्दाचं सामान्य रूप होत नाही. उदाहरणार्थ, हे एक अक्षर आहे, त्याला मी ने प्रत्यय लावला, याच्यात बदल झाला का, म्हणजे एकाक्षरीचं सामान्य रूप होत, पहिला नियम. दुसरा नियम, विशेष नामाचं सामान्य रूप होत नाही. उदाहरणार्थ बघ, राकेश, रोहन, ना, कविता, हे काय आहेत रे, विशेष नाम आहेत. यांना कोणताही प्रत्यय लाव. रोहितने, राकेशने, कोणताही लावलं, राकेशचं राकेशच राहतंय, म्हणजे विशेष नामाचं सामान्य रूप होत. पण जर ते विशेष नाम ऐतिहासिक किंवा पौराणिक असल तर त्याचं सामान्य रूप होतं. उदाहरणार्थ बघा, राम, रामास, रामचं काय झालं रे, रावण शब्द घ्या, रावण, रावणाला, रावणचं काय झालं, रावणा. बाजीराव शब्द, बाजीरावास, बाजीरावचं काय झालं, बाजीरावा. सीता, सीतेला, सीताचं काय झालं, सीते. अशोक, अशोकाने, अशोका. म्हणजे जर ते नाम पौराणिक किंवा ऐतिहासिक असेल तर त्याचं काय होतं रे, सामान्य रूप होतं. त्याच्यानंतर तिसरा नियम, गाव किंवा शहराचं सामान्य रूप कधी कधी होतं तर कधी होत नाही. उदाहरणार्थ बघा, पुणे, पुण्याला, पुण्यात, मग पुण्याचं काय झालं, पुण्या. जसं घेतलं बा बीड, बीडला, आणि त प्रत्यय लावला तर बिडात, बिडात नाही, बिडात. म्हणजे बीडचं कधी सामान्य रूप होतंय तर कधी सामान्य रूप होत नाही. समजलंय का. त्याच्यानंतर पुढचा नियम, जर शहराचं नाव स्त्रीलिंगी असेल तर त्याचं सामान्य रूप कधीच होत नाही. जसं की मुंबई, लाव कोणताही प्रत्यय, अमरावती, बारामती, हिंगोली, परभणी, दिल्ली, सांगली, सगळे शहर. सांगलीत, सांगलीला, सांगलीने, सांगलीचं सांगलीत राहिलंय. बारामतीला, बारामतीचं काय झालं, मुंबईत, मुंबईचं मुंबईच राहिलंय. स्त्रीलिंगी शहराचं किंवा गावाच्या नावाचं सामान्य रूप होत नाही. कळलंय का, लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर या विभक्तीचे प्रकार आहेत. किती प्रकारचे विभक्ती आहेत रे, याच्यापैकी जे दामले होते, कोणते दामले, त्यांनी किती विभक्त्या सांगितल्या होत्या, आणि दादोबा पांडुरंग तरखडकरांनी 8 विभक्त्या मानलेल्या आहेत. लक्षात ठेवा. पहिल्या 7 विभक्त्यांना संस्कृत मधली नाव आहेत. जसं की प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी आणि सप्तमी. 8व्या विभक्तीला अष्टमी असं न म्हणता संबोधन हे नाव दिलंय. म्हणजे किती विभक्त्यांना संस्कृत नाव आहेत, 7. आणि 8वी कोणती आहे, संबोधन. कळलंय. अशा एकूण 8 विभक्त्या आहेत. मित्रांनो, हे चार्ट महत्वाचा आहे आता, है ना. चार्ट मध्ये प्रत्यय तुझ्या पाठ आहेत. प्रथमा विभक्ती जे असते त्याला एक वचनी आणि अनेक वचनी प्रत्यय नसतात. द्वितीय आणि चतुर्थी मध्ये जर पाहिलं तर सारखेच प्रत्यय. चला ते, मग माझा असा प्रश्न आहे, द्वितीय विभक्तीला खालीलपैकी एक वचनामध्ये कोणता प्रत्यय नसतो. चला नाते, कोणता नसतो रे,
ना हा प्रत्यय नसतोय असा प्रश्न विचारतात आणि आपण गोंधळून जाऊ शकतो. आपण तो सलाते सलानाते तर आहे, पण बाळांनो एक वचनातले वेगळे आहेत, अनेक वचनातले वेगळे असतात. सलाते एक वचनात आहेत, सलानाते अनेक वचनात. तृतीयाचे एक वचनामध्ये ने ए शी, अनेक वचनामध्ये नि शी ही ई हे आहेत पहा. चतुर्थीचे सेम सलाते सलानाते. पंचमीचे ऊन होऊन ऊन होऊन. षष्टीचे साचीचे चेचीच्या है ना. आणि आणखी सर्वनामाला लागणारी झाजी जे हे जी ज्या. जर सर्वनामाला झा प्रत्यय लागून आला तर त्याची विभक्ती षष्टी असते. उदाहरणार्थ माझा, माझा शब्दाची विभक्ती कोणती? तुझा, कोणती रे? षष्टी. कारण सर्वनामाला जे झाजी जे प्रत्यय लागतात ते नेहमी कोणाचे असतात? षष्टीचे. पुढे सप्तमीला त ई आ त ई आ आणि संबोधन विभक्तीला एक वचनी प्रत्यय नसतो, फक्त अनेक वचनी प्रत्यय असतो. आणि तो कोणता रे? नो. कळलंय का? त्याच्यानंतर याचे काही कारकार्थ आहेत. मग किती कारकार्थ आहेत? मूळचे कारकार्थ 6 आहेत ना. 2 विभक्त्यांना कारकार्थ नाहीत, षष्टी आणि संबोधन. मग प्रथमाचा कारकार्थ, द्वितीयाचा, तृतीयाचा, करण म्हणजे चतुर्थीचा, पंचमीचा, षष्टीचा, मूळचा नाही है ना, सप्तमीचा आणि संबोधनचा हाक मारणे. त्याचा मूळचा अर्थ नाहीये, त्याचा अर्थ आपण त्या वाक्यावरून घेतो, लक्षात ठेवा. मग मूळचे कारकार्थ किती आहेत? 6. 2 विभक्त्यांना नाही, षष्टी आणि संबोधन. कोणत्या विभक्तीला फक्त अनेक वचनी प्रत्यय आहेत? कोणत्या विभक्तीला एक वचनी प्रत्यय नसतात? प्रथम आणि संबोधन यांना एक वचनी प्रत्यय नसतात. कोणत्या 2 विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत? द्वितीय आणि चतुर्थीचे. कोणत्या विभक्तीचे प्रत्यय एक वचनी आणि अनेक वचनी सारखेच आहेत? एक वचनी आणि अनेक वचनी सारखेच असलेल्या 2 विभक्ती आहेत. एक म्हणजे पंचमी आणि दुसरी म्हणजे सप्तमी. एक वचनात पण तेच आहेत आणि अनेक वचनात पण तेच आहेत. अपादान कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? संप्रदान, अधिकरण, करण, तृतीया है ना. लक्षात ठेवायचे हे कारकार्थ आपल्याला विचारले जातात. मग कारकार्थ आणि विभक्ती हे दोन्ही वेगवेगळा भाग आहे, एक लक्षात ठेवा. याच्यामध्ये कारकार्थ आणि उपपदार्थ नावाची एक कन्सेप्ट आहे, पुढे गेल्यावर सांगतो. याच्यावर काही प्रश्न आहेत. द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय, प्रथम विभक्तीला एक वचनी आणि अनेक वचनी प्रत्यय, पंचमी सप्तमीची विभक्ती एक वचनी आणि अनेक वचनी. एकूण किती? 8 विभक्ती आहेत, त्यापैकी कितींना कारकार्थ आहेत? षष्टी संबोधनाला कारकार्थ, संबोधन विभक्तीला फक्त अनेक वचनी प्रत्यय आहे. एवढं त्या चार्टवर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर कारकार्थ काय असते आणि उपपदार्थ काय असते? मित्रांनो लक्षात ठेवा, कारकार्थ म्हणजे काय? वाक्यात असणाऱ्या नामाचा किंवा सर्वनामाचा जर क्रियापदाशी संबंध असेल तर त्याला कारकार्थ म्हणतात. आणि नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापद सोडून कोणत्याही शब्दाशी संबंध असेल तर त्याला उपपदार्थ म्हणतात. थोडक्यात सांगतो, कारकार्थ शोधायचे कसे असतात तर क्रियापदाला प्रश्न विचारून किंवा क्रियापदावरून आपण कारकार्थ शोधतो. आणि उपपदार्थाचा क्रियापदाशी काहीही संबंध नसतो. आमच्या शाळेतील माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले. याच्यामध्ये लिहिले क्रियापद आहे. आपण या क्रियापदाला प्रश्न विचारून काय शोधू शकतो रे? वाक्यातला कर्ता, कर्म शोधू शकतो, साधन शोधू शकतो, त्याच्यानंतर वियोग आहे की नाही पाहू शकतो, दानाची क्रिया आहे की नाही पाहू शकतो, आणि स्थळ म्हणजेच अधिकरण दिसते की नाही ते शोधू शकतो. म्हणून क्रियापदाला प्रश्न विचारून 6 गोष्टींचा शोध लागतो, म्हणून 6 कारकार्थ आहेत. मग कर्ता शोधायचा असेल तर पहा, लिहिणारे कोण, काय लिहिले, म्हणजे हा झाला कर्ता आणि हा झाला कर्म. आता हे प्रश्नांची उत्तर क्रियापदाला विचारून मिळाले, म्हणून हे झाले कारकार्थ. आता आमच्या शाळेतील या शब्दांचा संबंध कोणासोबत आहे रे? माधुरी पुरंदरे सोबत, म्हणून याला म्हणतात उपपदार्थ. आणि शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे याचा संबंध कोणासोबत आहे? पुस्तका याच्या सोबत आहे, म्हणून याला म्हणतात उपपदार्थ. म्हणजे क्रियापद सोडून इतर कोणत्याही शब्दाशी जर संबंध असेल तर त्याला काय म्हटलं जातं? उपपदार्थ. हे उपपदार्थ आपल्याला पोलीस भरतीला नाहीत, म्हणून तुम्ही उपपदार्थाचा अभ्यास करू नका. फक्त एकच प्रश्न लक्षात ठेवा की ज्या 8 विभक्ती आहेत त्यापैकी एकाच विभक्तीला उपपदार्थ नाही, आणि ती कोणती रे? द्वितीया.
द्वितीय विभक्तीला उपपदार्थ नाही, बाकी सर्व विभक्त्यांना उपपदार्थ आहेत. मग आपल्याला कारकार्थ आणि विभक्त्या शोधायच्या आहेत. मित्रांनो एक लक्ष द्या इकडं. आता करता जर तुम्हाला कारकार्थ शोधायचा असेल तर क्रियापदाला कोणने प्रश्न विचारावा लागतो. जर कर्म शोधायचा असेल तर तुम्हाला कायने प्रश्न विचारावा लागतो. जर करण म्हणजे साधन शोधायचं असेल तर कशाने असा प्रश्न विचारावा लागतो. जर तुम्हाला अधिकरण शोधायचं असेल तर तुम्हाला क्रियापदाला कोठे आणि केव्हा असा प्रश्न विचारावा लागतो. लक्षात ठेवा. आणि जर त्याच्यातून त्या वाक्याच्या अर्थामधून दान घडून दिसत असेल तर ते लिहायचं संप्रदान, आणि वियोग दिसत असेल तर अपादान. या पद्धतीने कारकार्थ शोधायचे. विभक्ती प्रत्यावरून कधीच कारकार्थ शोधला जात नाही. त्याचे उदाहरण मी इकडे घेतो, समजून जाईल. बघा, पहिला आहे प्रथम विभक्ती. प्रथम विभक्तीला प्रत्यय नसतात पण मूळचा एक कारकार्थ आहे. कोणता रे? कर्ता. मग उदाहरणार्थ बघूयात पहा. राम रावणास मारतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. कोणती? प्रथमा. जेव्हा एखाद्या शब्दाला कोणताच प्रत्यय नसेल त्याची विभक्ती कोणती? याचा कारकार्थ जर विचारला तर मित्रांनो तो शब्द वाक्यात कशाचं कार्य करतोय ते आपण बघायचं. कर्ता असेल कर्ता लिहा, कर्म असेल कर्म कारकार्थ लिहा. तो शब्द जर वाक्यातलं साधन असेल तर करण कारकार्थ लिहा. मग मला सांगा राम काय वाक्यातला, म्हणून याचा कारकार्थ काय झाला रे? करता. कळले? त्याच्यानंतर बघा, मी मोटार घेतली. अधोरेखित शब्दाचा विभक्ती ओळखा. विभक्ती कोणती? प्रत्यय नाही म्हणजे विभक्ती कोणती रे? कारकार्थ. कर्ता की कर्म? तर बघा, घेणारा कोण? मी. काय घेतली? मोटार हा शब्द वाक्यातला कर्म आहे म्हणून त्याचा कारकार्थ झाला कर्म. कळलंय का? प्रत्ययावरून कधीच कारकार्थ ओळखायचा नाही. नाही तर काही जण म्हणतील याला प्रथम विभक्ती म्हणून कारकार्थ करता नाही. विभक्ती प्रत्ययावरून ओळखा आणि कारकार्थ तो शब्द कशाचं कार्य करतो त्याच्यावरून ते ओळखायचे पहा. त्याच्यानंतर पुढे बघा, रामदास महाराज 12 वर्ष महाराष्ट्र फिरले. आणि महाराष्ट्र शब्दाची विभक्ती कोणती? बोला. प्रथमा. आणि कारकार्थ अधिकरण. का? कोठे फिरले? कोठे फिरले? मग कोठेचं जे उत्तर मिळतं ते काय असतंय? नाहीच कळतं महाराष्ट्र काय? स्थळ. स्थळ आणि वेळ दर्शवणारा शब्द त्याचा कारकार्थ असतोय अधिकरण. मग स्थळ कसं शोधतात? तर कोठेने प्रश्न विचारतात. आणि वेळ शोधण्यासाठी केव्हाने प्रश्न विचारला जातो. आणि एक लक्षात ठेवा, प्रथम विभक्तीतून 3च कारकार्थ व्यक्त होतात. कर्ता, कर्म आणि अधिकरण. करण कधीच तिचा कारकार्थ नसतो. कळलंय का? हे पाठ करू नका कोणताच कारकार्थ. तो शब्द कशाचं कार्य करतोय त्याच्यावरून त्याचा कारकार्थ ओळखा. त्याच्यानंतर पुढे बघा, द्वितीय विभक्ती. द्वितीय विभक्तीचे प्रत्यय सलाते सलानाते आणि त्याचा एकच कारकार्थ असतो त्याला, मूळचा कर्म. आणि द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखेच आहेत. मग याच्यात फरक ओळखायचा कसा? तर अतिशय सोपा असतोय. जर अधोरेखित केलेल्या शब्दाला स ला ना ते यापैकी प्रत्यय असेल आणि तो शब्द जर वाक्यातलं कर्म असेल तर त्याचा विभक्ती लिहायची द्वितीय. म्हणजे कर्माला जर सला नाते यापैकी प्रत्यय लागून आला तर त्याची विभक्ती कोणती? आणि कर्म सोडून कोणत्याही शब्दाला सलानाते प्रत्यय लागला त्याची विभक्ती कोणती? बघूयात. एक उदाहरण लिहितो मी इथे. जसं की पहा, मदारी माकडाला खेळवितो. मग माकडाला शब्दाची विभक्ती कोणती? का? डोळ्याने विभक्ती ओळखायची नाही. डोळ्याने विभक्ती ओळखायचं बंद करायचं. विचारा, खेळवणारा कोण? मदारी. खेळवण्याची क्रिया माकडावर. हा शब्द कर्म आहे आणि कर्माला ला लागलाय म्हणून कोणती विभक्ती? द्वितीय. कळलंय का? त्याच्यानंतर बघा, आता जे उदाहरण पाहिलं होतं, राम रावणास मारतो. रावणास शब्दाची विभक्ती कोणती? द्वितीय की चतुर्थी? का?
कारण रावण वाक्यातलं काय रे कर्म है ना, म्हणून याची विभक्ती कोणती द्वितीया. लक्षात ठेवा याची पण द्वितीय आहे आणि याची पण द्वितीयाच आहे. आणि द्वितीय विभक्ती असेल तर त्याचा कारकार्थ नेहमी एकच असतो, तो म्हणजे कर्म. कळलंय? पुढे बघा, राजाने प्रधानाला बोलावले. प्रधानाला शब्दाची विभक्ती द्वितीया की चतुर्थी? द्वितीयाच येणार आहे, कारण बोलवणारा कोण? राजा. बोलवण्याची क्रिया प्रधानावर घडली. माहूत हत्तीला चालवितो. हत्तीला शब्दाची विभक्ती कोणती? द्वितीया की चतुर्थी? द्वितीया है ना. तो काल मुंबईला गेला. मुंबईला शब्दाची विभक्ती कोणती? द्वितीया है ना. ओळख बर कर्म. जाणारा कोण? तो. जाण्याची क्रिया कर्म आहे का? कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाला प्रत्यय लागला सला नाते कोणती? मग याची विभक्ती कोणती? चतुर्थी आहे. कळलंय का? लक्षात ठेवा, म्हणजे याच्यामध्ये येणार नाही. फसावं म्हणून असंच काहीतरी टाकलं होतं, लक्षात ठेव. कर्माला जर सला नाते लागला द्वितीया, कर्म सोडून कोणत्याही शब्दाला लागला तर चतुर्थी. मग कर्त्याला जर सला नाते प्रत्यय लागला तर चतुर्थी का द्वितीया? चतुर्थी, कारण कर्म सोडून कोणाला लागू दे तिची विभक्ती चतुर्थीच लिहायची. कळतंय का? मग हे कळलंय. पुढचा आहे पहा तृतीय विभक्ती. ही खूप महत्वाची आहे, समजून घ्या. तृतीयाचे प्रत्यय नेशी नि ईशी हे प्रत्यय आहेत आणि त्याचा मूळ कारकार्थ असतोय करण. करण म्हणजे काय रे? साधन. साधनाला जर प्रत्यय लागलेला असेल तर त्याची विभक्ती तृतीया. उदाहरणार्थ, आजी चाकूने भाजी कापते. आजी चाकूने भाजी कापते. चाकूनेची विभक्ती कोणती? कोणती येईल? का? तृतीया. ने प्रत्यय लागलाय है ना. आणि कारकार्थ काय? भाजी कापण्याचं साधन काय रे? चाकू. मग साधन आहे म्हणून याचा कारकार्थ नाहीच. कळत कशाने भाजी कापते? करण. कळलंय का? पुढे बघा, सरिता सुरीने पेरू कापते. कशाने कापू दे है ना. सुरीने शब्दाची विभक्ती, कारक अर्थ करण. कळलंय का? कारक अर्थ महत्वाचे, विभक्ती तुम्हाला ओळखता येते. करण लक्षात ठेवा. कशाने पेरू कापते? आजीने आंबा, चला आजीला घेऊयात आता, खाल्ला. आजीने आंबा खाल्ला. विभक्ती कोणती? कारक अर्थ काय येईल? करता. का? कारण अधोरेखित केलेला शब्द वाक्यातला करता आहे म्हणून त्याचा कारक अर्थ काय झाला रे? करता. त्याच्यानंतर पुढे बघा, त्याने रेल्वेने प्रवास केला. रेल्वेने शब्दाची विभक्ती, कारक अर्थ करण. एक लक्षात ठेवा, रेल्वे शब्द असेल, गाडी शब्द असेल, बस शब्द असेल, याला कोणाचाही प्रत्यय लागू दे आणि कारक अर्थ विचारला तर फक्त करणच लिहायचा. कारक अर्थ काय लिहायचा? करण. कळतंय का? मग त्याला कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय लागलेला असू दे. जसं की पहा, त्याचा रेल्वेचा प्रवास संपला. रेल्वेचा शब्दाचा कारक अर्थ कोणता रे? मग करणच. रेल्वे, गाडी, बस हे शब्द अधोरेखित असतील आणि त्याचा कारक अर्थ विचारला तर करण लिहायचा आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, या स्थळाला सुद्धा प्रत्यय लागून येतो. उदाहरणार्थ पहा, आम्ही रस्त्याच्या कडेने झाडे लावली. मग मला सांगा, कडेने शब्दाची विभक्ती कोणती रे? तृतीया. आणि कोठे झाडे लावली? कडेने. कडेने है ना. मग कोठेने प्रश्न विचारून उत्तर मिळतंय, मग याचा कारक अर्थ काय? अधिकरण. कळलंय का? मग विभक्ती ही कशावरून ओळखायची? प्रत्ययावरून. मग कारक अर्थ तो शब्द कशाचं कार्य करतो त्याच्या अर्थावरून त्याचा कारक अर्थ ओळखायचा आहे. प्रत्ययावरून विभक्ती लिहायची नाही. कळले? श्रीकृष्णाने शिशुपालला सुदर्शन चक्राने मारले. चक्राने शब्दाची विभक्ती तृतीया. कारक अर्थ करण. कारण मारण्याचं साधन काय रे? चक्र. कळलंय का? आता याच्यामध्ये बघा, एक मी उदाहरण लिहितो. मी चहा पितो. मी चहा पिला.
अधोरेखित शब्दांच्या विभक्त्या सांगा. या वाक्याची विभक्ती सांगा. याची विभक्ती कोणती आणि याची असं का? मित्रांनो एक लक्षात ठेवा, याची विभक्ती प्रथम आहे आणि याची विभक्ती तृतीय आहे. असं का? जेव्हा मी या सर्वनामाची विभक्ती विचारली जाते तेव्हा मीच्या जागी एक नाम ठेवावं लागते. मग कोणतंही नाम ठेव. धोंडू चहा पितो, धोंडूने चहा पिला. म्हणजे इथं प्रत्यय लागत नाही, इथं ने प्रत्यय लागतोय. म्हणून या मीची विभक्ती कोणती येते? विचारलेले प्रश्न आहेत त्याच्यावर. फक्त कोणाच्या बाबतीत? मीच्या बाबतीत लक्षात ठेवायचंय. कळलंय? आणि आणखी सोपं सांगतो, मीची विभक्ती विचारली आणि इकडचं जर तो ती ते तात याच्यापैकी प्रत्यय असेल प्रथमा लिहा. आणि जर इकडं भूतकाळी क्रियापद असेल ला लिहिले तर त्याची तृतीय लिहा. कळलंय का? मग पहा, मी आंबा खाल्ला, मीची विभक्ती तृतीया. मी आंबा खातो प्रथमा. आता कळलंय का? लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक इथं उदाहरण घेतो पहा. आता विश्वात्मके देवे विचारलेलं आहे पहा. देवे शब्दाची विभक्ती कोणती कोणती आहे? तृतीया की प्रथमा? तृतीय आहे ना, ए प्रत्यय लागलेला आहे. मग माझा एक प्रश्न आहे, राजूने पुस्तके वाचली. राजूने पुस्तके शब्दाची विभक्ती कोणती? का? मला सांगा, हे शब्द एक वचनी का अनेक वचनी? मग अनेक वचनामध्ये तृतीयाला ए प्रत्यय असतो का? म्हणजे ही तृतीय विभक्ती होणार नाही. कळलंय? मग जेव्हा तृतीय विभक्ती नाही तेव्हा त्याची विभक्ती कोणती? प्रथमा. आणि नाहीच कळलं तर एक लक्षात ठेवा, जर ए प्रत्यय लागलेला असेल आणि तो शब्द अनेक वचनी असेल तर त्याची विभक्ती नेहमी प्रथमा लिहा. जसं की उदाहरणार्थ आणखी शब्द सांगतो, शहरे शब्द आहे. शहरे अनेक वचनी शब्द आहे का? मग याची विभक्ती कोणती लिहायची? प्रथमा. घड्याळे शब्द, याची विभक्ती कोणती येईल? कामे शब्द, कामे शब्द कोणती येईल? प्रथमा. शेते शब्द प्रथमाच येईल, कारण हे सगळे अनेक वचनी शब्द आहेत का? आणि अनेक वचनासाठी जर ए प्रत्यय वापरलेला असेल तर त्याची विभक्ती कोणती? प्रथमा. कळलंय का? पुस्तके शब्दाची विभक्ती विचारलेली आहे. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी असं पर्याय असतात आणि सगळेजण त्याचे उत्तर तृतीय लिहितात. मग माझा एक प्रश्न आहे, देवेची का विभक्ती तृतीय लिहिली? तर हा अनेक वचनी शब्द नाही. देव शब्दाचं अनेक वचन देवच होतं. तिथं ए प्रत्यय लागलेला आहे म्हणून त्याची विभक्ती कोणती आहे? तृतीया. कळले? आणि बाकी अनेक वचनासाठी लागून आले, अनेक वचनी शब्दाला लागलेला ए प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो? मग मुलांनी कामे केली या वाक्यातील कामे शब्दाची विभक्ती कोणती? मला सांगा, पाखरे घरट्यात परतली, पाखरे शब्दाची विभक्ती कोणती? प्रथमा की तृतीया? प्रथमा आहे. कळलंय का? लक्षात ठेवायचे, कारण पाखरे अनेक वचनी शब्द आहे आणि अनेक वचनासाठी लागलेला ए प्रत्यय कोणाचा असतोय? प्रथमेचा असतो. इथपर्यंत कळलंय? त्याच्यानंतर पुढची आहे पहा, चतुर्थी विभक्ती आत्ताच पाहिली. सला ते सलाना प्रत्यय आहेत. त्याचा मूळचा कारक अर्थ आहे संप्रदान. संप्रदान म्हणजे दान किंवा भेट है ना. मग याचे एक लक्षात ठेवा, द्विकर्मक वाक्य जे असतात, द्विकर्मक वाक्यामध्ये नेहमी दानाची क्रिया दिसून येते म्हणून त्याचा कारक अर्थ नेहमी संप्रदान असतो. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. नातवाला शब्दाची विभक्ती कोणती? का? बरोबर. विकर्मक वाक्यामधील अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती नेहमी चतुर्थी असते आणि प्रत्यक्ष कर्माची विभक्ती नेहमी प्रथमा असते. कळलंय का? म्हणजे जे पहिलं कर्म येतं का, पहिलं ते अप्रत्यक्ष असते, दुसरं कर्म प्रत्यक्ष असते. मग आजीने नातवाला गोष्ट सांगितली, नातवाला अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? कारक अर्थ कोणता? त्या नातवाला दान घडतंय, दान, म्हणून त्याचा कारक अर्थ काय रे? संप्रदान. आणि इथं बघा, सांगितली, सांगितली म्हणजे काहीतरी दिलं जातंय, दिलं जातंय म्हणजे दान, म्हणून कारक अर्थ संप्रदान. राजाने शिपायाला बक्षिसे दिली, कोणता कारक अर्थ येईल? संप्रदान. यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले,
पण यातील श्रीकृष्णाची विभक्ती कोणती कोणती? हा, पुढं आईने मुलाला शाळेत पाठवले. आईने मुलाला शाळेत पाठवले. मुलाला शब्दाची विभक्ती कोणती? हा, तू डोळ्याने द्विकर्मक वाक्य ओळखायला लागला आता. हे याच्यात द्विकर्मक नाहीच. हे पाठवणारी कोण? आई. पाठवण्याची क्रिया कोणावर घडली? मुलावर. नाही तर तू म्हणशील कोणाला आणि काय नेहमी प्रश्न विचारतो. विचार, कोणाला पाठवले, काय पाठवले? येत नाही. जेव्हा दोन प्रश्नाची उत्तर येत नाही तेव्हा ते द्विकर्मक होत, तेव्हा एकच कर्म असते. मग याची विभक्ती कोणती येईल? बरेच मुलं अभ्यास झाल्यानंतर होतं काय, डोळ्याने खेळ सुरू होतो. हा, डोळ्याने विभक्ती ओळखायला लागते. चार शब्द दिसले द्विकर्मक वाक्य, असं नसतंय. आणि एक लक्षात ठेवा, स्थलदर्शक शब्द कधीच कर्म नसते. शाळा स्थळे, घर स्थळे आहे का, म्हणजे स्थलदर्शक शब्द कधीच कर्माचं कार्य करत नाही. कळलंय? आईने मुलाला घरात बसवले, द्विकर्मक आहे का? आता नाही, आता कळलं तुला है ना. आणि मुलाला शब्दाची विभक्ती कोणती मग? द्वितीया. राहील लक्षात. त्याच्यानंतर बघा, याच्यामधून आणखी कोणते कोणते कारक अर्थ व्यक्त होतात पाहूयात. आजीला तिखट खाववते. मग मला सांगा, आजीला शब्दाची विभक्ती कोणती? का चतुर्थी. कर्म सोडून कोणत्याही शब्दाला लागला ती विभक्ती कोणती? चतुर्थी. आजी कोण आहे वाक्यातला? मग याचा कारक अर्थ काय येईल? काय येईल? करता कारक अर्थ येणार आहे. समजतंय? त्याच्यानंतर पहा, तो रेल्वेस लटकून गेला. बोला, रेल्वे शब्दाची विभक्ती करण नाही, चतुर्थी. कारक अर्थ करण. आता डोळ्याने ओळख, काही अडचण नाही. रेल्वे आलं की काय असतं रे? साधन. साधन, त्याचा कारक अर्थ काय लिहायचा? करण. आणखी एक प्रश्न, त्याने एका फटक्यास नारळ फोडला. हा, फटक्यास शब्दाची विभक्ती फोडणारा कोण? तो. काय फोडला? नारळ. कर्म सोडून शब्द आहे म्हणजे कोणती? चतुर्थी. कारक अर्थ नारळ फोडण्याचं साधन काय आहे? फटका, म्हणून ते साधन आहे. कशाने नारळ फोडला? फटक्याने किंवा फटक्यास, म्हणून ते साधन आहे. म्हणून याचा कारक अर्थ काय येईल? करण. त्याच्यानंतर पुढे बघा, त्याच्या डोळ्याला धार लागली. आणि डोळ्याला शब्दाची विभक्ती लागणारी कोण? धार. काय लागली? धार. कर्मच नाही म्हणजे विभक्ती. आणि कारक अर्थ अपादान है ना. अपादान म्हणजे काय? तर दुरावा किंवा वियोग, ताटातूट, हा, त्याला म्हणायचं अपादान. मग तुम्ही म्हणता ना अपादान का सर? तर त्याच्या डोळ्याला धार लागली. डोळा आणि धार यांच्यामध्ये काय होतोय रे? दुरावा होतोय, वियोग होतोय. म्हणून याचा कारक अर्थ काय लिहायचा? अपादान. त्याच्या नाकाला धार लागली. कुठेही धार लागू दे, कारक अर्थ काय? बोल, अपादान. समजलंय? कारण त्याच्यामध्ये काय रे? वियोग घडून येतोय. समजलंय का? पुढे आहे पहा, तो सकाळला व्यायाम करतो. हा, सकाळला शब्दाची विभक्ती करणारा कोण? तो. काय करतो? व्यायाम. कर्म सोडून शब्द आहे म्हणून कोणती रे? चतुर्थी. कारक अर्थ केव्हा व्यायाम करतो? सकाळला है ना. म्हणजे केव्हाचं उत्तर मिळालं म्हणजे कारक अर्थ अधिकरण. आणि नाहीच कळलं तर वेळ. एक आणखी सोपं सांगतो बघ, सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा सायंकाळ, रात्र, हे सगळ्या काय असतात? वेळ. आणि याचा कारक अर्थ डोळे झाकून काय लिहायचा? कोणताही प्रत्यय लागू दे है ना. तो सकाळी व्यायाम करतो, सकाळी शब्दाचा कारक अर्थ. तो दुपारला जेवण करतो. हा, कोणतं रे? अधिकरण. आणि दुपारला शब्दाची विभक्ती कोणती? चतुर्थी. कळलंय का? लक्षात ठेवायचं पहा. त्याच्यानंतर आणखी येईल पहा, तो मुंबईला गेला, दिल्लीला गेला, नागपूरला गेला, मसनात गेला, कुठेही जाऊ दे. हा, कुठे गेला?
कारक अर्थ काय येईल मग अधिकरण आणि विभक्ती चतुर्थी. समजले. कधी कधी फक्त असा प्रश्न विचारलेला आहे की नागपूरला या शब्दाची विभक्ती ओळखा. आता नुसत्याला याच्याहून कशी ओळखायची तर मी सांगतो बघ. स्थळ आणि वेळ याला जर स ला ना ते यापैकी प्रत्यय लागलेला असेल डोळे झाकून चतुर्थी लिहायची. मग जसं की बघ सकाळला दुपारला सायंकाळला रात्रीला म्हणजे कोणताही आला त्याच्यामध्ये त्याची विभक्ती कोणती नेहमी चतुर्थी. मुंबईला नागपूरला दिल्लीला है ना कोणत्याही ठिकाणी जाऊ दे ठिकाणाला जर लागला तर चतुर्थीच लिहायची. म्हणजे स्थळ आणि वेळ यांना कधीच द्वितीयाचे प्रत्यय नसतात. कोणाचे असतात ते नेहमी. आणि त्याचा कारक अर्थ नेहमी कोणता लिहायचा अधिकरण. समजलंय का. वेळ आणि स्थळ यांना लागलेले सला नाते प्रत्यय हे नेहमी कोणाचे असतात चतुर्थीचे. द्विकर्मक वाक्यातील अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती कोणती चतुर्थी असते पहा. कळले. त्याच्यानंतर पुढे पहा पंचमी ऊन आणि ऊन है ना. जसं की बघा साप बिळातून बाहेर आला. बिळातून शब्दाची विभक्ती आणि कारक अर्थ रे का अपादान. बीळ आणि साप यांच्यात दुरावा झालेला आहे म्हणून कारक अर्थ काय येतो रे अपादान. त्याच्यानंतर पहा शीतलच्या हातून बॉटल फुटली. शीतलच्या हातून बॉटल फुटली. हातून शब्दाची विभक्ती पंचमी कारक अर्थ बॉटल फुटण्याचं साधन काय आहे म्हणून कारक अर्थ काय येईल करण. समजलंय का. हे काम फक्त त्याच्या हातून होऊ शकते. हातून शब्दाची विभक्ती पंचमी आणि कारक अर्थ काय करण. कळलंय का. हे लक्षात ठेवायचं पहा. ससा हातातून निसटला. बोला हातातून शब्दाची विभक्ती कारक अर्थ कोणता काही रे कारक अर्थ ससा हातातून निसटला दुरावा झालेला आहे म्हणून याचा कारक अर्थ काय येईल अपादान. समजलंय का. याच्यातून म्हणजे वियोग दिसून येतोय वाक्यातून म्हणून याचा कारक अर्थ काय म्हणा लागतो रे अपादान. कळले. पुढची विभक्ती आहे पहा षष्ठी. षष्ठीचे प्रत्यय चाचीचे चेचीच्या हे कळतंय आपल्याला. उदाहरणार्थ बघा त्याला मूळचा कारक अर्थ नसतोय संबंध दर्शवण्यासाठी येतंय. रामचा निबंध लिहून झाला. रामचा शब्दाची विभक्ती कारक अर्थ रामचा निबंध लिहून झाला. लिहिणारा कोण म्हणजे कारक अर्थ काय येईल करता. पुढे बघा तो त्याचा रेल्वेचा प्रवास संपला. रेल्वेचा शब्दाची विभक्ती आणि कारक अर्थ करण का साधन है ना. पुढे बघा ससा हातचा निसटला विभक्ती पण कारक अर्थ अपादान. कळलंय का. पुढे तो रात्रीचा अभ्यास करतो. बोला षष्ठी आणि कारक अर्थ अधिकरण का कारण ती वेळ आहे ना. त्याच्या वागण्याचा मला राग आला. त्याच्या वागण्याचा मला राग आला. मग वागण्याचा शब्दाची विभक्ती कोणती कारक अर्थ कशाचा राग आला. मग कशाचं उत्तर काय असते करण म्हणून त्याचं कारक अर्थ काय येतो रे. आणि खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे ना मागे आलेले प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. लक्षात ठेवा अशी षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी विभक्तीतून कर्ता करण अपादान आणि अधिकरण हे कारक अर्थ व्यक्त होऊ शकतात. दुसरा बाकीचे कारक अर्थ व्यक्त होत नाही. पुढे सप्तमी. सप्तमीचे प्रत्यय कोणते आणि कारक अर्थ मूळचा अधिकरण. अधिकरण म्हणजे स्थळ आणि वेळ. बघा उदाहरणार्थ तो घरात बसला. घरात शब्दाची विभक्ती सप्तमी आणि कारक अर्थ का कोठे बसला घरात है ना. त्याच्यानंतर बघा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा.
घरा शब्दाची विभक्ती सप्तमी आणि कारक अर्थ एक लक्षात ठेवा. घर, शाळा हे शब्द आले की याचा कारक अर्थ नेहमी काय लिहायचा? अधिकरण. पुढे बघा, पुढचं एक उदाहरण घेऊया. तो पायी शाळेत गेला. शाळेत जाण्यास साधन काय रे? पाय. म्हणून याचा कारक अर्थ काय येईल आणि विभक्ती कोणती येईल? सप्तमी. समजलंय का? अशा पद्धतीने ही सप्तमी विभक्ती आहे. तो सकाळी अभ्यास करतो. सकाळी शब्दाची विभक्ती सप्तमी आणि कारक अर्थ अधिकरण. इथपर्यंत कळलंय? त्याच्यानंतर पुढे आहे पहा संबोधन. एक वचनात प्रत्यय नसतो, अनेक वचनात नो प्रत्यय असते आणि ही ओळख सोपी आहे. हाक मारण्यासाठी याचा वापर करतात. मुलांनो शांत बसा. मुलांनो शब्दाची विभक्ती कोणती? कामगारांनो संप मागे घ्या, संबोधन है ना. सैनिकांनो युद्धात सज्ज व्हा, संबोधन आहे ना. म्हणजे अनेक वचनामध्ये कोणता प्रत्यय वापरतात? संबोधन विभक्तीमध्ये नो हा प्रत्यय वापरला जातो. लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये काही शब्दयोगी अव्यय आहेत की जे विभक्ती प्रत्ययाचं कार्य करतात आणि याच्यावर आता प्रश्न विचारला जातोय. जसं की बघा, द्वितीय विभक्ती आहे. द्वितीय विभक्तीसाठी लागी आणि प्रत हे शब्द वापरले, विभक्ती अव्यय वापरले जातात पहा. तृतीयासाठी पहा मुळे, कडून, द्वारा, योगे ही जे महत्वाचे आहेत ती लक्षात ठेवा. चतुर्थीसाठी साठी, प्रित्यर्थ, करिता, तो, निमित्त हे अव्यय आहेत पहा. पंचमीसाठी पेक्षा आणि पासून. त्याच्यानंतर सप्तमीसाठी वर, खाली, मागे, मध्ये ही अव्यय असतात पहा. मित्रांनो ही सगळी शब्दयोगी अव्यय आहेत. शब्दयोगी अव्यय सुद्धा विभक्ती प्रत्ययाचं कार्य करतात. उदाहरणार्थ आपल्याला विचारलेलं आहे पहा, देशासाठी त्यांनी प्राणत्याग केले. देशासाठी अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. कोणती येईल? चतुर्थी. आपण जर सलानाते सलाते शोधत बसलो सापडणार नाही. हे विभक्ती अव्यय सुद्धा त्याचं काम करतात. सर्वांप्रत आदर असावा. सर्वांप्रतची विभक्ती द्वितीया. समजतंय? त्याच्यानंतर पुढे पहा, घरापासून बस स्थानक जवळ आहे. मुले मैदानावर खेळत आहेत. मैदानावर कोणती विभक्ती रे? सप्तमी. रामपेक्षा श्याम उंच आहे. पंचमी आहे पहा. समजलंय? हे अव्यय लक्षात ठेवायचे. वाऱ्यामुळे कपडे वाळतात. मांजराकडून उंदीर मारला. तृतीय आहे. समजलंय? त्याच्यानंतर एक कडे पण वापरतात पहा चतुर्थीमध्ये. कोणतं रे? कडे. कडे जरी एखाद्याला जोडून आला तर त्याची विभक्ती कोणती? चतुर्थी. अभ्यासाकरिता तो पुण्यात आला. अभ्यासाकरिताची विभक्ती कोणती? चतुर्थी. कामानिमित्त तो मुंबईला राहतो. कामानिमित्त विभक्ती कोणती? निमित्त. याच्यातच येतंय पहा निमित्त. तो पण याच्यामध्येच आहे. कळले? आणि याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे लक्षात ठेवायचं आहे. अपवादात्मक गोष्टी आहेत तेवढ्या विभक्तीबद्दल लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना कारक अर्थच ओळखता येत नव्हता. कसा ओळखायचा कळत नव्हता. मी सांगितलंय कोणने प्रश्न विचारा करता मिळेल, कायने प्रश्न विचारा कर्म मिळेल, कशाने प्रश्न विचारा साधन मिळेल म्हणजेच करण मिळेल, आणि स्थळ वेळ शोधण्यासाठी केव्हा आणि कुठेने प्रश्न विचारा. त्याच्यात सुद्धा मी काही तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलंय की सकाळ दुपार संध्याकाळ हे शब्द आले याचा कारक अर्थ नेहमी काय लिहा रे? मुंबई, घर, शाळा याचं काय लिहायचं रे? कारण की हे काय स्थळ, हे काय आहे वेळ. बरोबर. त्याच्यानंतर आणखी काय सांगितलं मी की जर पुस्तके, शहरे अनेक वचनी शब्दांसाठी ए प्रत्यय लागला तर विभक्ती कोणती रे? प्रथमा. मी शब्दाची विभक्ती ओळखताना जर शेवटी लाचं रूप आलं तृतीया आणि तोचं रूप आलं ही कोणती असते? प्रथमा. आणि कोणती लिहायची? तृतीया. रेल्वे, बस, गाडी काही आलं आणि याचे कारक अर्थ विचारला काय लिहायचं रे? करण लिहायचं है ना. कळतंय का? द्विकर्मक वाक्य आलं त्यातले अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती आणि कारक अर्थ काय लिहायचा?
मग माझा एक प्रश्न आहे, नदी सागराला मिळते, हा विभक्ती सांगायचा आणि कारक अर्थ सांगायचा मला. मिळणारी कोण? मिळण्याची क्रिया कोणावर घडते? कर्मच नाही. मग विभक्ती कोणती? कारक अर्थ काय? कोठे मिळते? म्हणजे याचा कारक अर्थ काय रे? अधिकरण. हे त्याचा कारक अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. समजलंय? हे सगळे प्रश्न आतापर्यंत आलेले प्रश्न होते किंवा आलेले उदाहरणं मी तुम्हाला घेतलेले आहेत. असा एक विभक्ती नावाचा चॅप्टर होता की जो म्हणजे सोपा वाटणारा पण अवघड असणारा, जो 1 मार्क आपल्याला सहजासहजी मिळवून देऊ शकतो. विभक्तीवर हमखास एक प्रश्न असणार म्हणजे असणार आणि याच्यापैकीच असणार. एक आणखी सांगतो, जे मी इथं सांगणार आहे, हेच प्रश्न हेच वाक्य तुला परीक्षेला दिसणार आहेत आणि मी आल्यानंतर तुला दाखील 15 मार्च नंतर. 16 मार्चला आपण अवश्य भेटणार. भेटणार. कारण की तू पेपरवरून आल्यानंतर की तुला दाखवणार आपण घेतलं होतं की नव्हतं घेतलं. हे सगळं अनालिसिस करून आपला भाग चालू आहे. आज 2च भाग झालेत. टेन्शन घेऊ